जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. काल आपण काळकाम हा प्रकार काळकाम आणि मजूर हा प्रकार शिकत होतो. याच्यामध्ये काल मी एक छोटासा 20 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केला होता युट्यूबला. त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तुम्ही सगळ्या लोकांनी दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला बी पहिलाच दिवस असून सुद्धा चांगल्या पद्धतीने सबस्क्रायबर माझ्या चॅनलचे वाढले. त्यामुळे मी त्याच्यावरच काळकाम मजूर या प्रकरणावर दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. छोटासा व्हिडिओ आपण याच्यामध्ये आज सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये बेसिक मध्ये काम कसं शिकायचं ते सांगणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण काल पाहिलं होतं, काल आपण याच्यावरून 2 टाईप मध्ये क्वेश्चन बघितले होते. आज याच्यामधला एक सोपा टाईप आपण घेऊन आलेलो आहे. तो टाईप म्हणजे असा असतो की 2 व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. त्या दोघांना मिळून तेच काम परत एकत्रित येऊन करायचं असतं. या टाईप मध्ये काय होतं बघा, लक्ष द्या. इकडे हा एक प्रश्न याच्यामध्ये आहे. रवी हा 20 दिवसात एक काम करतो, तेच काम करण्यासाठी अवीला 30 दिवस लागतात. जर रवी व अवी दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? हा तो प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला सरळ आणि सोप्या भाषेत त्याने सांगितलेलं आहे की रवी नावाचा एक व्यक्ती आहे. हा जर का कामावर पाठवला तर एक काम करण्यासाठी रवीला 20 दिवस एवढा कालावधी लागतो आणि तेच काम जर का समजा अवीला करायचं असेल तर अवी हेच काम करण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी घेतो. ठीक आहे. आता बघा काय होतंय, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, आज परत सांगतोय की आपण ज्या वेळेस कामचा प्रश्न सोडवत असतो त्यावेळेस सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकूण काम शोधणे. एकूण काम आपण मानलं होतं खंबे लावायचं. हे काम शोधत असताना काम कशा रीतीनं शोधलं जातं, तर काम करण्यासाठी जे काही दिवस कालावधी लागला असेल त्या कालावधीचा लसावी आपल्याला घ्यायचा असतो. लसावी पण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काल सांगितलं होतं. लसावी काढत असताना लसावी कसा काढायचा, तर दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येचा पाडा म्हणून जोपर्यंत लहान संख्येने भाग जाणारी संख्या येत नाही तोपर्यंत मोठ्या संख्येचा पाडा म्हणून त्याचा आपण लसावी काढू शकतो. म्हणजे लसावी कोण असतो, तर दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या असते, म्हणजे कॉमन दोन्ही संख्येने भाग जाणारी संख्या. मग काय करणार मी आता, पहा लक्ष द्या इकडं. मला 20 आणि 30 चा लसावी घ्यायचा आहे. मला तिथे एकूण काम भेटणार आहे. मग 20 आणि 30 चा लसावी ज्यावेळेस मी काढणार आहे त्यावेळेस मी मोठ्या संख्येचा म्हणजे 30 चा पाडा म्हणणार आहे तोपर्यंत जोपर्यंत 20 न भाग जाणारी संख्या येते. मग 30 चा पाडा म्हणणार मी 30 एक 30, 30 ला 20 न भाग जात नाही, पुढे म्हणणार 30 दुनी 60. मग एकूण काम किती आहे, तर 60 खंबे लावायचंय. अशा पद्धतीनं किंवा अशा रीतीनं एकूण काम निघतं. त्यानंतर थोडं समोर जाऊन आपण काय करायचं, जेव्हा एकूण काम काढलं त्याच्यानंतर आपण काय करणार, आता यांचं 1 दिवसाची काम करण्याची क्षमता काढणार. जसं की रवीला 20 दिवस लागतात 60 खंबे लावायला, म्हणजे रवी एका दिवसात किती काम करत असेल हे आपल्याला शोधायचं. म्हणजे सरळ सरळ इथं लिहून घ्यायचं 1 दिवसाचे कार्य किंवा 1 दिवसाचे काम. ठीक आहे. आता रवीचं 1 दिवसाची काम करण्याची क्षमता इथं आपल्याला भेटणार आहे 20 त्रिक 60. म्हणजे काय, रवी 20 दिवसात 60 खंबे लावत असेल तर रोजचे त्याने किती खंबे लावले असतील, तर 3 खंबे लावले असतील. हा बघा 30 दिवसात 60 खंबे लावतोय म्हणजे 30 दुनी 60, म्हणजे यानं रोजचे किती खंबे लावले असतील रे, तर 2 खंबे लावले असतील. आता ही यांची 1 दिवसाची काम करण्याची क्षमता आपल्याला दोघांची मिळाली. त्यानंतर पुढे प्रश्न पहा काय सांगतोय, जर रवी व अवी दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसात संपेल? आता म्हणजे काय, ते काम म्हणजे कोणतं काम, जे एकूण काम यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं होतं तेच काम आता हे दोघं एकत्रितरित्या करणार आहेत. म्हणजे यांना 60 खंबे लावायचे. 60 खंबे लावायला आता हे दोघं जण सोबत जाणार आहेत. म्हणजे काय, रवी एका दिवसात बघा, आता दोघं जर का एका दिवसात सोबत गेले तर किती खंबे लावतील ते आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे. मग रवी एका दिवसात 3 खंबे लावतो, अवी 2 खंबे लावतो, दोघं एकत्र आले तर 5 खंबे लागतील. किती खंबे लागतील? 5. एका दिवसात 5 खंबे लावत असतील तर 60 खंबे लावायला किती दिवस लागतील? तर या 60 ला 5 न भागायचं फक्त. इथून आपल्याला दिवस माहित होते. 5 न भागा, मग 5 एक 5 आणि 12 पंच 60. अशा रीतीनं 12 दिवसात दोघं मिळून हे काम पूर्ण करू शकतात. समजलं सगळ्यांना? अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे. एकदम सोपी पद्धत काम मजूर सोडवण्याची किंवा प्रश्न करण्याची आहे. इथं कोणताही फॉर्म्युला तुम्ही वापरायची गरज नाही, फक्त तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण एक प्रश्न सोडवू शकतो. बघा आता समोरचा प्रश्न पाहू आपण लगेच. समोरच्या प्रश्नामध्ये जर का आपण बघितलं, हा दुसरा प्रश्न आहे त्याच टाइप मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतंय बघा, ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी हा तेच काम 20 दिवसात करतो, तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात संपवतील? हा तो प्रश्न आहे. हे प्रश्न आपल्याला बघायचा. बघा काय होतंय, ए नावाचा एक व्यक्ती आहे, हा 12 दिवसात एक काम संपवतोय. बी नावाचा दुसरा व्यक्ती आहे, तो तेच काम जर एकटा करायला गेला तर 20 दिवसात संपवतो. आपण काय करणार, आपण पहिल्याच पद्धतीनं याचा आधी एकूण काम काढणार. हा पहिला नियम.
एकूण काम काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, दोन्ही संख्येचा लसावी घ्यायचा आहे. दोन्ही संख्येतला लसावी ज्यावेळेस आपण काढणार आहे त्यावेळेस आपल्याला मोठ्या संख्येचा पाडा तोपर्यंत म्हणायचा आहे जोपर्यंत लहान संख्येनं भाग जाणारी संख्या येत नाही. म्हणजे मी 20चा पाडा तोपर्यंत म्हणत राहणार जोपर्यंत 12 भाग जाणारी संख्या येत नाही. बघा आता काय झालं, 20 एक 20, 20 ला 12 भाग जात नाही, पुढे म्हणणार 20 दुनी 40, 40 ला 12 भाग जाणार नाही, पुढे म्हणणार 20 त्रिक 60. म्हणजे काय, 60 खंबे लावायचे एकूण काम आहे. कारण 12 पण 60 ला भाग जातो आणि 20 पण 60 ला भाग जातो, म्हणून दोघांचा लसावी 60. म्हणून एकूण काम किती, तर एकूण काम आहे बघा, याला एकूण काम म्हणा. एकूण काम निघलं आपलं 60 खंबे लावायचे. ठीक आहे. आता एकूण कामानुसार यांचं एका दिवसाची काम करण्याची क्षमता आपण काढू शकतो. ती काढण्यासाठी काय करायचंय बघा, लक्ष द्या इकडे. एक दिवसाचे काम कोण किती काम करते पहा, दोन व्यक्ती आहे ए आणि बी. मग 12 पंच 60, म्हणजे ए जर 12 दिवसात 60 खंबे लावत असेल तर एका दिवशी किती खंबे लावून राहिला, 5. आणि 20 त्रिक 60, म्हणजे बी जर का रोजचे 20 दिवसात 60 खंबे लावत असेल तर दररोजचे किती खंबे लावणार, 3 खंबे लावणार. आता बघा हे काम जे आहे हेच काम दोघं एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील असा ते प्रश्न आहे. म्हणजे 60 खंबे लावायचे. 60 खंबे जर लावायचे असेल तर यांची एका दिवसाची एकत्रित क्षमता आपल्याला पाहावं लागेल. मग एकत्रित क्षमता किती, 5 आणि 3 8. हा रोजचे 5 खंबे लावत होता, 3 लावत होता, दोघं मिळून किती लावतील, 8 खंबे लावतील. 60 खंबे लावायचे, 8 न 60 ला भाग द्या. ठीक आहे. बघा किती येत आहे, 8 7 56, उरले 4, 8 न 4 ला भाग जाणार नाही, म्हणून तुम्ही इथं पॉईंट ठेवू शकता, इथं शून्य घेऊ शकता. 8 1 8, 8 पंच 40, 7.5 दिवस अशा पद्धतीने तुम्ही उत्तर सांगू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या रीतीने हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. टाइम अँड वर्कचे. चालेल, समोरचा प्रश्न पाहू आपण आता. ठीक आहे. बघा एक प्रश्न अशा पद्धतीने याच्यामध्ये विचारला गेलेला आहे. तो प्रश्न काय बघू आपण. ए व बी मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. एकटा ते काम 45 दिवसात करतो, तर एकटा बी ते काम किती दिवसात करतो. आता त्यानं सुरुवातीला काय सांगितलंय बघा आपल्याला, ते म्हणे ए आणि बी दोघं जण कामावर गेले तर ते काम 18 दिवसात पूर्ण करू शकतात. किती दिवसात, 18 दिवसात. दुसऱ्या कंडिशन मध्ये ते काय म्हणताय, ते म्हणताय की एकटा ए ते काम 45 दिवसात पूर्ण करतो. आपल्याला सगळ्यात पहिले दिवस पाहायचा आहे. दिवस म्हणजे कालावधी, कालावधी म्हणजे काळ. कोणतं काम करण्यासाठी कोणाला किती कालावधी. दोघं जण कामावर गेले ते 18 दिवसात काम करून आले. एकटा ए जर गेला तर 45 दिवसात काम करतो. इथं पण आपण अगोदर काढणार एकूण काम. ठीक आहे. दोन व्यक्तींचं एकत्रित काम असलं, कामाला लागलेले दिवस असले तरी तिथं एकूण काम करता येतं. एकूण काम काढण्यासाठी 45 आणि 18चा आपल्याला घ्यायचा आहे लसावी. मग मी काय करणार, लसावी कसा काढणार, तर लसावी काढण्यासाठी दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येचा मी पाढा म्हणणार. जसं की 45, 45चा पाढा म्हणा. 45 एक 45, 45 दोन्ही रे 90, म्हणजे 90 ला आता 18 न पण भाग चाललाय, 45 न भाग चाललाय, म्हणजे 90 हे दोन्ही संख्येचा काय लसावी. म्हणून इथं एकूण काम किती आहे, तर एकूण काम आहे 90 खंबे लावायचे. ठीक आहे. मग 90 खंबे लावण्यासाठी कोणाला किती वेळ लागतोय पहा, तर यांचं एका दिवसाचं काम काढू आपण इथून आता. एक दिवसाचे काम किंवा कार्य. ठीक आहे. मग एक दिवसाचं काम कसं निघणार बघा, 18 दिवसात 90 खंबे लावतोय, म्हणजे 18 5 90. आता हे 5 खंबे एका दिवसाचं काम झालंय. कोणाचं, तर हे जे काम आहे हे दोन व्यक्तींना एकत्रित केलेलं काम आहे. म्हणजे 5 खंबे एका दिवसात हे दोघं मिळून लावतात. कोण कोण, ए प्लस बी. त्यानंतर दुसऱ्या कंडिशन मध्ये पहा, एकटा ए जर कामावर पाठवला तर 45 दिवसात 90 खंबे लावतोय, म्हणजे 45 दुनी 90, म्हणजे एकटा ए न किती खंबे लावले रे, 2 खंबे लावले. आता काय होतंय बघा, त्याच्या समोर जाऊन. ठीक आहे. दोघं एकत्र आले ए प्लस बी, तर हे काम जे आहे हे एका दिवसाची कामाची यांची क्षमता किती आहे, तर 5 खंबे लावू शकतात. ठीक आहे. आणि एकटा ए जर कामावर गेला तर एका दिवसात किती खंबे लावू शकतो, तर 2 खंबे लावू शकतो. यानुसार जर आपण बघितलं आता, तर एकटा ए च जसं काम काढलं तसं एकट्या बी चं काम काढू एका दिवसाचं किती, तर दोघं मिळून 5 खंबे लावून राहिले. एकटा ए किती लावून राहिला, 2. मग 5 म्हणले 2 कोणा लावेले, ए न. मग 5 म्हणले 2 जर ए न लावेल असेल तर उर्वरित 3 खंबे कोणा लावेले, बी न. म्हणजे बी एका दिवसात किती खंबे लावू शकतो, तर 3 खंबे लावू शकतो. प्रश्न पहा काय, तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, कोणतं काम, एकूण काम. एकूण काम किती होतं, 90 खंबे लावायचं. 90 खंबे लावण्यासाठी एकट्या बी ला किती दिवस लागतील, तर प्रश्न पहा सोडवा. 3 न भाग द्या त्या 90 ला. 3 1 3 आणि 3 त्रिक 9, अशा पद्धतीनं 30 दिवस एवढा कालावधी लागेल. किती दिवस, 30 दिवस. ठीक आहे. दोघांचा एकत्रित कामाचा वेळ दिलेला होता.
एकट्या एचा पण दिलेला होता, बी चा आपण काढला. अगोदर दोघांची एकत्रितरित्या एका दिवसाची काम करण्याची क्षमता पाहिली. 5 खंबे लावू शकत होते दोघं. एकटा ए किती लावू शकत होता? 2. आता 5 मध्ये 2 येणं लावेले म्हणल्यावर 5 मधून 2 गेले, उरले किती? 3. हे 3 खंबे कोण लावेले? तर एकट्या बी न लावेले. मग बी जर रोजचे 3 खंबे लावू शकतो तर एकूण काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागते? तर बी रोजचे 3 खंबे लावतो तर एकूण काम किती आहे? 90 खंबे. म्हणून इथं 90 ला आपण 3 न भागलं, 3 ला जर 90 न भागलं तर 3 त्रिक 9 आणि इथं किती उरणार होते? 30. म्हणजे संपूर्ण काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल? तर 30 दिवसात पूर्ण करू शकतो. अशा रीतीनं कोणत्याही टाईपवर तुम्ही प्रश्न याच्यामध्ये आला काळकामचा तर या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, चालेल. समोरचा प्रश्न पाहू आता. बघा, चौथा प्रश्न याच्यामध्ये, वडील व मुलगा मिळून एक काम. आता सेम क्वेश्चन आहे, ठीक आहे, फक्त संख्या बदलल्या. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात. तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा काय होत आहे, वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करू राहिले. म्हणजे दोघं जण कामावर. कोण चाललंय? दोघं जण. वडील पण चालले प्लस त्यांच्या सोबत कोण चाललाय? मुलगा चाललाय. दोघां मिळून ते काम किती दिवसात संपवणार आहे? तर 20 दिवसामध्ये ते काम संपवणार आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणतंय बघा, वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात. मग एकटे वडील जर का कामावर आपण पाठवले तर ते काम संपवण्यासाठी वडिलांना किती दिवस लागू राहिले? 30 दिवस. आता काय करायचंय बघा, मग मला सांगा, हा वडील आणि मुलगा दोघं एकत्रितरित्या काम करू राहिले तर 20 दिवस लागतात. एकट्या वडिलांना 30 दिवस लागतात. एकूण काम काढा. एकूण काम काढण्यासाठी 30चा पाडा तोपर्यंत म्हणा जोपर्यंत 20 न भागजाण्याची संख्या येत नाही. मग 30 एक 30, 30 दुनी 60, 60 ला 20 नाही भाग जातो, 60 ला 30 नाही भाग जातो. आता इथून यांचं एका दिवसाची काम करण्याची क्षमता आपण काढू शकतो. ती कशी काढायची बघा, 20 न भागा 60 ला. बघा इथं लिहितोय मी, एक दिवसाचे कार्य किंवा एक दिवसाचे काम. ठीक आहे, मग एक दिवसाचे काम काढत असताना पहा, 20 त्रिक 60 आहे ना, आणि 30 दुनी 60. म्हणजे वडील आणि मुलगा मिळून 20 दिवसात 60 खंबे लावत असतील तर दोघां मिळून किती एका दिवसात किती काम करू राहिले रे? तर 20 त्रिक 60, 3 खंबे लावून राहिले. आणि जर एकटे वडील कामावर जात असतील तर 30 दिवसात 60 खंबे लावून राहिले. म्हणजे काय करू राहिले? 30 दुनी 60, एका दिवसात किती खंबे लावून राहिले? 2. आता वडील आणि मुलगा यांची एक दिवसाची कामाची क्षमता माहित झाली आपल्याला. ठीक आहे, इथं लिहितो, एक दिवसाचे कार्य कोणाकोणाचे किंवा एक दिवसाचे काम कोणाकोणाचे? वडील प्लस मुलगा जर का कामावर पाठवले तर एका दिवसात 3 खंबे लावतोय. आणि फक्त जर का वडील कामावर पाठवले, कोण? वडील, तर वडिलांना एका दिवसात 2 खंबे लावण्याची त्यांची क्षमता आहे. मग या 3 खंब्यामध्ये दोघांनी खंबे लावलेले, वडील आणि मुलगा. इथं फक्त वडिलांनी लावलेले आहेत 2 खंब्यामध्ये. तर या 3 खंब्यापैकी वडिलांनी किती खंबे लावले असतील? तर 2 खंबे लावले असतील. तर उरलेला खंबा 3 - 2, उरले किती खंबे? 1 खंबा. हा 1 खंबा दररोजचा लावण्याचं काम कोण केलेलं आहे? तर मुलानं. म्हणजे मुलाची एका दिवसाची, ठीक आहे, मुलाची एका दिवसाची काम करण्याची क्षमता, मुलाची एका दिवसाची काम करण्याची क्षमता आपल्याला माहित झाली. एका दिवसाची काम करण्याची क्षमता किती आहे त्याची? तर एका दिवसात तो काम करू राहिला बघा 1 खंबा लावण्याचं. यानुसार पहा, लक्ष द्या इकडे. आता एका दिवसात जर का तो 1 खंबा लावत असेल तर याला एकूण काम करण्यासाठी किती दिवस लागतील? तर मुलाला एकट्याला ते काम किती दिवसात संपेल? मग एकट्याला ते काम संपवायचंय म्हणजे कोणतं काम? तर 60 खंबे त्याला लावायचे. तो रोजचा 1 खंबा लावू शकतो. 60 ला 1 न भागा, उत्तर किती येणार आहे? 1 न कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर काय असते? 30 संख्या असते. म्हणून 1 न 60 ला भागलं, उत्तर आलं 60. म्हणजेच तो 60 खंबे लावणार आहे. अशा रीतीने हे प्रश्न याच्यामध्ये आपण सोडवू शकतो. ठीक आहे, आता पुढच्या टाइप मध्ये बघू आपण की 2 पेक्षा जास्त व्यक्ती म्हणजे 3 व्यक्ती जर का कामावर असतील तर ते कशा रीतीने हे काम पूर्ण करू शकतात. अशा प्रकारे आहे. ठीक आहे, बघा आता 5वा प्रश्न पाहू याच्यामध्ये. 5व्या प्रश्नामध्ये आता पहा, लक्ष द्या इकडं. प्रश्न अशा रीतीने आहे, ए हा एक काम 12 दिवसात करतो, बी हा तेच काम 24 दिवसात करतो आणि सी हा तेच काम 20 दिवसात करतो. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट,
इथं दोन पेक्षा जास्त व्यक्ती आलेले आणि प्रत्येकाचं कामाची जी काही काळ ठरलेला आहे तो काळ वेगवेगळ्या रीतीने दिलेला आहे. आता आपण काय करणार बघा, यांचं बी एकूण काम काढणार. एकूण काम काढण्यासाठी काय करणार, तर यांच्या काम करण्याला लागलेल्या कालावधीचा काय घेणार, लसावी घेणार. जसं की ए एक काम 12 दिवसात करतो, बी हा तेच काम 24 दिवसात करतो आणि सी हा तेच काम किती दिवसात करतोय, तर 20 दिवसात काम करतोय. या तिघांचा काय घेणार रे आपण, तिघांचा घेणार लसावी. मग तिघांचा लसावी बघा आता किती येतोय. ठीक आहे, मग मला सांगा याच्यामध्ये लसावी काढत असताना काय करायचं, दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येचा पाडा तोपर्यंत म्हणायचा जोपर्यंत उर्वरित दोन संख्येने भागणारी संख्या येते. जसं की मी आता बघा, मी म्हणणार 24 एक 24, 24 ला 12 न भाग जातो पण 20 न जात नाही. मग या दोघांचा लसावी 24 आहे पण 20 चा नाही. पुढे म्हणा 24 दुनी 48, 48 ला सुद्धा 12 न भाग जातो पण 20 न जात नाही. पुढे म्हणा 24 त्रिक 72, ठीक आहे, 72 ला बी 20 न भाग जाणार नाही. 24 चोक 96, 96 ला 12 न भाग जाईल 20 न जाणार नाही. 24 पाची 120, 120 ला बघा आता 12 न पण भाग जाणार, 20 न पण जाणार आणि 24 न सुद्धा जाणार. आता तिघांचं पण एक दिवसाचं काम काढू आपण. एक दिवसाचे काम, ठीक आहे. मग एक दिवसाचं काम काढत असताना बघा काय करायचंय, याला भागायचंय दिवसानं एकूण कामाला. हे आपण एकूण काम काढलंय, एकूण काम, ठीक आहे. मग एकूण काम काढलंय आपण 12 न भागायला, 12 120 म्हणजे काय, 120 खंबे लावण्याचं एकूण काम आहे. हे काम करण्यासाठी येला 12 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 12 दिवस. 12 दिवसात जर हा 120 खंबे लावत असेल तर याने एका दिवसात किती काम केलं असेल रे, तर 10 खंबे लावण्याचं काम केलेलं असणार. मग येतं बघा 24 पाची 120 म्हणजे यानं रोजचे किती खंबे लावले असतील, 5. तवाच 120 खंबे लावणं किती दिवसात झाले त्याचे, 24 दिवसात. इथं बघा, ठीक आहे, तर इथं किती होणार आहे, 20 सक आहे ना. 20 सक म्हणजे 6 खंबे. हा रोजचे 6 खंबे लावतो म्हणून याला 20 दिवसात किती खंबे लावून झाले, याचे 120 खंबे लावून झाले. आता बघा पुढे प्रश्न काय म्हणते, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता तिघ मिळून यांची काम करण्याची आपण एका दिवसाची प्रत्येकी संख्या हे पाहिली, क्षमता पाहिली किती इथं, ठीक आहे. मग तिघ जर एकत्र आले तर हा 10 5 15, 15 आणि 6 किती होत आहेत, 21. तिघ एकत्र येऊन एका दिवशी किती खंबे लावू शकतात, ते 21 खंबे. म्हणजे तिघांची मिळून ए प्लस बी प्लस सी यांची मिळून एक दिवसाची काम करण्याची क्षमता किती आहे, एक दिवसाचे काम करण्याची क्षमता जर आपण पाहिली तर ती आहे बघा, तिघां मिळून 21 खंबे लावणे, ठीक आहे. मग 21 खंबे लावण्याची यांची क्षमता आहे, तर यांना तिघांना मिळून किती खंबे लावायचे, तर यांना लावायचे 120 खंबे. मग 120 खंबे कसे लावणार आहे बघा, लक्ष द्या. 120 भागीला करावा लागणार आहे 21 न भागा 120 ला. मग 21 न जर 120 ला भागायचं असेल तर 21 एक 21, 21 पाची 105, 120 मधून 105 गेले, उरले किती, तर उरतायत 15. 21 न 15 ला भाग जाणार नाही, एक तर दशांश मध्ये उत्तर आणा, नाही तर पूर्णांक युक्त अपूर्णांकात उत्तर आणायचं, ठीक आहे. मग आता पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर उत्तर आणायचं असेल तर याला दोन्ही पद्धतीने कशा रीतीने भाग देता येईल बघा, ठीक आहे. मग 15 आणि 21 ला कॉमन कितीनं भाग जातोय, 3 न. 3 पाची 15 आणि 3 7 21, 5.57 दिवस एवढा कालावधी त्या तिघांना ते संपूर्ण काम संपवण्यासाठी लागणार आहे. अशा पद्धतीनं हे काम किंवा काळ कामचे उदाहरण आपण सोडवू शकतो. आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे, दिलेल्या कालावधीवरनं किंवा दिलेल्या कालावधीवरून आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचंय, एकूण काम काढायचंय, ठीक आहे. एकूण काम काढण्यासाठी आपण लसावीचा वापर करणार आहे. एकूण काम काढल्याच्या नंतर दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांची एक दिवसाची काम करण्याची क्षमता काढायची. मग एकत्रित काम विचारलं असेल की एकत्रित मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, तर त्या पद्धतीने आपल्याला त्यांचं एका दिवसाची क्षमता सुद्धा काय करायची, एकत्र करायची आहे.
अशा पद्धतीनं काळकाम एकदम सोप्या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहू आता. ठीक आहे, हा 6वा प्रश्न आहे त्याच टाईप मधला आहे. तीन व्यक्ती कामाला असतील तर अशा पद्धतीचा. ठीक आहे, बघा काय होतंय. त्याचं म्हणणं आहे एक्स हा एक काम 20 दिवसात संपवतो. वाय नावाचा व्यक्ती आहे तेच काम 30 दिवसात संपवतो, है ना. आणि एक्स प्लस वाय प्लस झेड मिळून ते काम 6 दिवसात संपवतात. मग इथं घ्या आता, एक्स प्लस वाय प्लस झेड तिघं मिळून ते काम संपवणारे 6 दिवसात. मी या तिघांचा लसावी काढतो. काहीच नाही, कालावधी कोणाचाही दिलेला असू द्या, एकूण कालावधीचा लसावी तुम्हाला काढायचा आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे, मग आता बघा लक्ष द्या इकडे. 20 होतं, 30 होतं, 6 होतं, तिघांचा लसावी घ्या. तिघांचा लसावी घेण्यासाठी मोठ्या संख्येचा पाडा तोपर्यंत म्हणा जोपर्यंत लहान संख्येने भागणारी संख्या येत नाही. मग 30 एक 30, 30 ला 6 भाग जातो, 20 न जात नाही. पुढे म्हणा 30 दुनी 60, 60 ला बघा आता 6 न पण भाग जातोय. ठीक आहे, त्यानंतर 6 न पण भाग जातोय, 30 न पण भाग जातोय आणि 20 न सुद्धा भाग जातोय. याच्यानुसार यांची एक दिवसाची काम करण्याची क्षमता काढा. एक दिवसाचे काम किंवा क्षमता म्हणा त्याला. ठीक आहे, मग आता बघा लक्ष द्या इकडं. 20 न 60 ला भागा, 20 त्रिक 60, त्यानंतर 30 दुनी 60 आणि 6 60. याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असं की एकटा यक्स एक काम 3 दिवसात म्हणजे एका दिवसात 3 खंबे लावतोय. एकटा वाय एका दिवसात 2 खंबे लावतोय. आणि तिघ जण एक्स प्लस वाय प्लस झेड तिघ जर का कामावर एकत्रित गेले तर एका दिवसात 10 खंबे लावतात. आता या 10 खंब्यामध्ये ज्याची क्षमता जेवढी असेल तेवढंच काम त्यानं केलं असेल. एक्स न किती खंबे लावले असतील रे 10 दिवसात? बी 10 खंबे आहेत, पण 10 खंब्यात सुद्धा त्यानं किती काम केलं असेल तर 3च खंबे इथं लावले असतील. वाय न किती लावले असतील? 2. तर मग झेड न किती लावले असतील? कारण तिघांनी एकत्रित किती खंबे लावले? 10. बघा, एक्स ची काम करण्याची क्षमता आपल्याला माहित झाली 3 खंबे, वाय ची पण माहित झाली 2. 3 आणि 2 5 खंबे दोघांनी लावले, पण तिघांनी किती लावले? तर तिघांनी लावले 10. याचा अर्थ एकट्या झेड न किती खंबे लावले? 5 खंबे एकट्यानं लावले एका दिवशी. समजलं? मग आपल्याला आता तिघांची बी क्षमता माहित झाली. बघा, वेगळी वेगळी मांडणी करतो मी त्याची. एक्स दररोजचे 3 खंबे लावतोय, वाय दररोजचे 2 खंबे लावतोय आणि एकटा झेड दररोजचे किती खंबे लावतो? तर 5 खंबे लावतोय. कारण तिघांनी मिळून 10 लावलेले, त्यातले 2 3 आणि 2 5 या दोघांनी लावलेले. तर झेडनं एकट्यानं किती लावलेले असतील? 5 खंबे लावलेले असणार आहे. आता त्याच्या समोर जाऊन पहा, पुढे प्रश्न काय सांगतोय? प्रश्न सांगतोय तर एकटा झेड ते काम किती दिवसात पूर्ण करेल? मला सांगा, हेच काम म्हणजे कोणतं काम? 60 खंबे लावायचं काम कोणाला करायचंय आता? तर एकट्या झेडला करायचंय. ठीक आहे, मग झेड किती दिवसात पूर्ण करेल? एकूण काम आहे बघा 60 खंबे लावायचं. झेड दररोजचे एकटा 5 खंबे लावू शकतो. किती खंबे लावू शकतो? 5. मग 60 खंबे लावायला त्याला किती दिवस लागतील? तर 60 ला भागा 5 न. ठीक आहे, मग 5 न जर 60 ला भागलं तर लक्ष द्या इकडं, 5 एक 5 आणि 12 पंच 60. एकट्या झेडला ते संपूर्ण काम संपवण्यासाठी फक्त आणि फक्त 12 दिवसाचा कालावधी लागणार आहे. अशा पद्धतीनं 2 पेक्षा जास्त व्यक्ती जरी कामावर आले तरी आपल्याला ते उत्तर आलं पाहिजे आणि ते सोडवता यायला पाहिजे. काहीच अवघड नाही, फक्त तुम्ही सगळ्यात पहिले एकूण काम काढून त्यांची 1 दिवसाची काम करण्याची क्षमता वेगळी करायची असते. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. आता इथं सुद्धा तेच प्रश्न आहे, त्याच टाईप मधला क्वेश्चन याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्याने सांगितलंय 3 व्यक्ती आहेत ए बी सी, ठीक आहे, मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा बी ते काम 20 दिवसात करतो. एकटा सी ते काम 30 दिवसात करतो. तर एकटा ए हा तेच काम किती दिवसात करेल? काय करायचंय बघा, तिघं मिळून म्हणजे काय? कामावर जर का आपण बघितलं, कामावर जर 3 व्यक्ती पाठवले, कोण कोण? ए प्लस बी प्लस सी, हे तिघ जण जर कामावर गेले तर काम संपतंय 8 दिवसात. ठीक आहे, त्यानंतर एकटा बी जर कामावर पाठवला तर ते काम किती दिवसात संपू राहिलं रे? 20 दिवसात. आणि एकटा सी जर का कामावर पाठवला तर ते काम किती दिवसात संपणार आहे? तर 30 दिवसात. ठीक आहे, इथून सुद्धा आपण काय करणार आहे? आपण एकूण काम काढणार आहे. एकूण काम काढण्यासाठी काय करायचंय बघा, लक्ष द्या इकडं. एकूण काम काढण्यासाठी तिघांचा घ्यायचा आहे लसावी. तिघांचा लसावी घेत असताना दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्येचा पाडा तोपर्यंत म्हणायचा जोपर्यंत लहान संख्येने भागणारी संख्या येत नाही. मग 30चा पाडा म्हणणार मी कुठपर्यंत?
जवळ 20 आणि 8 न भागणारी संख्या येत नाही. जसं की 30 एक 30, 30 दुनी 60. आता 60 म्हणलं तर 20 न भाग जातो, पण 60 ला 8 न भाग जात नाही. मग 30 त्रिक 90, 90 ला बी 8 न भाग जाणार नाही, 20 न पण जात नाही. त्याच्यानंतर 3 चूक 12 म्हणजे 3 चूक 120. 120 ला 8 न पण भाग जातो, 20 न पण जातो आणि 30 न सुद्धा जातो. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या इकडं. याच्यावरनं एकूण काम निघलं आपलं, एकूण काम. ठीक आहे, किती आलं? 120 खंबे लावायचं एकूण काम आहे इथं. त्याच्यानंतर पहा, लक्ष द्या इकडं, यांचं 1 दिवसाचे काम काढा. 1 दिवसाचे काम किंवा कार्य जे काही असेल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, 8 न भागायला, 8 न 120 ला भागलं तर किती वेळा भाग जातो? 15 8 120. त्यानंतर 20 न भागा 120 ला. ठीक आहे, 20 सकर 120. त्यानंतर बघा 30 न भागा 120 ला, 30 चूक 120 म्हणजे 4 वेळा भाग जाईल. याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली की तिघ जण का सोबत कामावर गेले तर एका दिवसात 15 खंबे लावू शकतात. एकटा बी 6 खंबे लावू शकतो आणि एकटा सी किती खंबे लावणार? तर एकटा सी हा 4 खंबे लावू शकतो. आता तिघांचं वेगवेगळं काम काढू आपण. बघा लक्ष द्या इकडं, ए बी आणि सी यांचे वेगवेगळे काम करण्याची दररोजची क्षमता काढू शकतो इथून आपण. कशी काढायची बघा, जसं की बी ची माहितच आहे, बी रोजचे 6 खंबे लावतो. ठीक आहे, सी चं पण माहित आहे, सी किती लावतो रे? 4 खंबे. मग एकटा ए किती लावतोय पहा. मग एकटा ए जर बघायचा असेल तर ए प्लस बी प्लस सी तिघांनी किती लावले होते? 15. ए प्लस बी प्लस सी 15 पैकी पहा, आता लक्ष द्या इकडे, 15 पैकी बी लावतोय 6, सी लावतोय 4. ठीक आहे, 6 आणि 4 किती झाले? 10. मग ए ने किती लावले असतील? 5. तर ए चं काम किती आहे? तर ए लावतोय रोजचे 5 खंबे. आता तिघांचं एकत्रित काम करून पहा, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. समजतंय? त्यानंतर पहा, लक्ष द्या इकडे, पुढे प्रश्न काय विचारतोय? तर एकटा ए हा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? कोणतं काम? संपूर्ण काम. संपूर्ण काम किती आहे? तर एकूण काम आहे आपलं, एकूण काम बरोबर दिलेलं आहे किंवा आपण काढलेलं आहे 120 खंबे लावायचे. हे काम कोण करणार आहे? ए करणार आहे. हे रोजचे किती खंबे लावतोय? 5 खंबे. मग 5 न भागा 120 ला, 5 दुनी 10, 12 तून 10 गेले, 2 उरले, झाले 20. 5 1 5, 5 चोक 20. अशा प्रकारे एकूण 24 दिवसाचा कालावधी कोणाला लागणार आहे? एकट्या ए ला ते काम करायला लागणार आहे. जे काम तिघं मिळून 8 दिवसात करू शकतात, जे काम एकटा बी हा 20 दिवसात करू शकतो आणि जे काम एकटा सी किती दिवसात करू शकतो? 30 दिवसात करू शकतो. तेच काम एकटा ए किती दिवसात पूर्ण करणार आहे रे? तर 24 दिवसामध्ये ते काम पूर्ण करणार आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने आपण समोरचे प्रश्न सुद्धा बघणार आहोत. आज मी इथं थांबतोय. याच्यानंतर मी तुम्हाला बेसिक मध्ये, ठीक आहे, म्हणजे बेसिक मॅथ ज्याला आपण म्हणतो, गुणाकार असेल, भागाकार असेल, बेरीज असेल, वजाबाकी असेल, डेसिमल, फ्रॅक्शन यांची वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार असेल, या टाइप मध्ये मी तुम्हाला बेसिक मध्ये याच्या समोरचे उदाहरण मी किंवा प्रकरण आपण याच्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून करणार आहोत. ठीक आहे, चालेल, थांबतो.